बघू शकताय अशी वांगी मी कट करून घेतलेली, कट करून घेऊन अशी वांगी फोड केलेली। तर ही फोडे अशी आपल्याला बघायची आता खराब आहेत का कशा, तर मी प्रत्येक वांग बघितलेले। चला तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये बघायचे काय आहे का कसं। तर आता मी ही वांगे त्याच्यात पाणी टाकून घेत आहे। तर ही काळे पडू नयेत आपल्याला म्हणून पाण्यात ठेवायचे, दुसरं सारण घेऊपर्यंत आपल्याला वांग्याला सारण घेऊपर्यंत ही पाण्यात ठेवायची। तर ही पाण्यात ठेवत आहे मी। चला तर बघा मी भरलेलं वांग करायला सारण काय काय काढलेलं आहे। मसाला, दाणा पावडर, हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट, लसूण आणि जिरे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं हे सगळं आणि बारीक दळून घ्यायचे। बघा मी इथं भांडं पण घेतलेलं आहे। तर ही मी आता हे सगळे मिश्रण करून घेणार आहे। चला तर आता मी मिक्सर लावत आहे। हो, मिक्सर लावायच्या आधी ही वांग्यातलं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वांग्याला थोडं थोडं मिठातनं लावून घ्यायचं आहे का तर वांग्याला टेस्ट येतील, काळे पडत नाहीत म्हणून। चला मी आता वांग्यातलं पाणी काढून घेत आहे। तर तिथं 1 चमचला मी मीठ कमी घेतलेलं आहे। तर ह्याच्यातलं आपल्याला थोडंसं अर्धा चमच मीठ यूज करायचं आहे आणि वांग्याला मध्ये लावून घ्यायचं आहे। तर वांग्याला कसं लावून घ्यायचं आहे मीठ हे बघा। हे असं मीठ लावून घ्यायचं आहे वांग्याला। तर दुसरं पण वांग घेत आहे, इथं मी मीठ घेतलंय, इथं 1 चिमूट मीठ घ्यायचंय। तर आपल्याला वांग्याला असं लावून घ्यायचंय। चला तर मी सर्व वांगे आता मिठाने लावून घेत आहे, मीठ लावून घेत आहे सर्व वांग्याला। तर ह्या प्रकारे मी वांग्याला मीठ लावून घेतलेलं आहे आतनं। तर हे असं मीठ आपल्याला लावून घ्यायचंय, मध्ये वांग्याला मीठ लावून घेऊन ही साईडला ठेवत आहे आणि आता मिक्सर घेत आहे लावायला। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे सारण वांग्याला घेतलेलं आहे भरलेलं वांग करायला, तर हे सारण मिक्स करून घ्यायचंय मिक्सरमध्ये आपल्याला एकदम एकजीव करून घ्याय। चला तर आता इथं मी सारण दळून घेतलेलं आहे, बघू शकताय। तर आपल्याला एका डिशमध्ये ही खाली काढून घ्यायचंय। तर बघा इथं मी न पाणी टाकता लसणाने आणि शेंगदाण्याने मी सगळं आपलं जेवढं सारण घेतलं होतं त्या सारणाने सगळ्या सारणाचं कसं मिश्रण एकदम एकजीव झालेलं आहे। सुगंध तर मस्त सुटला। माझ्याकडे कोथिंबीर नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकताय। चला तर आता ही वांग्यात आपल्याला भरून घ्यायचं आहे सारण। तर इथे मी वांग्याला तुम्हाला तर अर्धे दाखवलेलंच आहे, मीठ लावून घेतलं होतं। तर त्या वांग्यामध्ये सारण कसं भरायचं आहे, तर वांग्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तर ते वांग्यामध्ये आपल्याला भरायला बरे म्हणणार आहे। तर बघू शकताय मी इथं असे छोटे छोटे लांबके गोळे करून घेतलेले। तर आता हे आपल्याला वांग्यामध्ये कसे भरायचे तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला सांगता येत नाही, तर मी आधी भरून दाखवते तुम्हाला। तर हे आपल्याला वांग घ्यायचंय, तर हे असं भरून घ्यायचंय। तर बघू शकताय वांग रिकामी जरी ठेवलं तर हे सारण खाली पडत नाही। याचा अर्थ हे सारण ह्याच्यात मस्त बसलं गेलंय, त्यामुळे वांग साईडला ठेवायचंय।